या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना यापूर्वी बऱ्याच वेळेला मी भेटलेलो आहे. बऱ्याच वेळेला मी आपल्याला सांगत आलोय की बूथची व्यवस्था सगळ्यांनी बघितली पाहिजे. मला अपेक्षा होती की बूथमध्ये किती बूथ झाले याचा आढावा मगाशी ज्यांनी भाषण केलं, कोणी केलं, कुठे ते देतील, पण मला काय तसं आढळलं नाही. शेवटी आपण पक्ष बांधतोय. काही लोक गेलेली असली तर नावमेद होण्याची कारण नाही, कारण मतदार जागेवरच असतो. त्या मतदारापर्यंत पोहोचणारी नवी यंत्रणा उभा करायला मी तुम्हाला सतत सांगतोय की बूथ कमिट्या करा. आता हे मागे युवक राष्ट्रवादी काँग्रेस तो मागे बडो हम पीछे हे म्हणतात. आमच्या महिला अध्यक्ष इथं आहेत, विद्यार्थी अध्यक्ष राज्याचे इथं बसलेले आहेत, पण बूथ कमिट्याच्या बद्दल कोणच बोलत नाही. म्हणजे हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. तुम्ही जोपर्यंत बूथ कमिट्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतोय असा त्याचा अर्थ. गर्दी जमणं, माणसं गोळा होणं हे महत्वाचंच आहे. आज मोठी गर्दी तुम्ही जमवली, पण निवडणुकीत मतदारापर्यंत पोहोचणारं सैन्य जर नसेल तर मग आपल्या या पक्षाच्या प्रचाराला तळागाळापर्यंत पोहोचवण्याची क्षमता आपली कमी होते. म्हणून माझी पहिली विनंती आहे, मी आता 4-5 वेळा पिंपरी चिंचवडला येऊन गेलो वेगवेगळ्या भागात. माझी पहिली विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं त्याकडे लक्ष द्या. आता परत आलो की तुम्ही हिशेब दिला पाहिजे. खरं म्हणजे जर तुम्ही या भोसरी विधानसभा मतदारसंघात काही बूथ बांधले असतील तर त्या बूथ कमिटीच्या सगळ्यांना आजच बोलवून आजच मेळावा घेण्याची संधी होती. आपण मला म्हटलं की 12-13 दिवसांनी मीटिंग घेऊ आणि आम्ही तुम्हाला बोलवू. आजच चान्स होता, त्या सगळ्यांना बोलवून आपण सभा केली असती. बूथ कमिट्या लवकर करा. वेळ दौडत चाललेला आहे. आपले उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार आहेत. मगाशी हिशेब सांगितला, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे आणि समोरचे उमेदवार यांच्यात अंतर किती होतं. आता हे अंतर तोडायचं आहे आपल्याला. पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती समाजात आहे. त्याचा नक्की डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाजूनं फेवर ती बाब होणार आहे. पण आपण पोचलं पाहिजे ना मतदारांच्या पर्यंत. त्यामुळं ते काम तुम्ही कसं करणार हे जरा तुम्ही बूथ कमिटीचे शहराचे प्रमुख आहे ना, जरा 2 मिनिटं सांगा. भाषण सोडून देऊ, तुम्हीच सांगा मला. आता काय आज आहे ना, आपल्याकडे याद्या आलेल्या आहेत, तर याद्या फोडलेल्या आहेत. याद्या फोडलेल्या असताना आपल्याकडे नगरसेवक नाही कुणी, हे सगळे नवीन पदाधिकारी असले तरी याद्या फोडल्यानंतर आपल्याला प्रत्येक बूथवर एक बूथ कमिटी अध्यक्ष नेमायचा आहे. त्या बूथ कमिटीच्या अंडरमध्ये 10 घरातली 10 लोक निवडायचे आहेत. त्या 10 घरातल्या लोकांनी पुढे किमान 5 किंवा 2 तरी लोक पुढे केली पाहिजेत आणि असे आपण त्या घरापर्यंत पोहोचवून आपण आपलं काम चालू केलं पाहिजे. आत्ता झालेले ना, ती लिस्ट दिली होती ना, आता आपण आणली होती ना. हो माहिती आहे ना. तर भोसरीमध्ये 464 याद्या आहेत. एकूण सगळे मिळून 1391 बूथ आहेत. ह्याच्यामध्ये भोसरी विधानसभेमध्ये 464 याद्या आहेत. 464 यादीमध्ये 12 प्रभाग आहेत. त्याच्यामध्ये 12 अध्यक्ष निवडले गेले. 12 अध्यक्ष निवडलेले आहेत. त्याच्या अंडर मधलं काम आपण. हो आलेत ना 12. पाठीमाग स्टेज. हा इकडे इथं 3
पाठीमागे 4 आहे. मोजतो नाही ना, अनिल भोसले हात वर करा ना मग. अल्ताबाई शोल कांबळे हात वर करा ना. तुम्ही भोसरी मधले लोकांनी हात वरती करा ना. तुम्ही भोसरी मधले आहात म्हणून हात वर करा. माझे या धंद्यात पांढरे झालेले आहे. काहीतरी कसं करणं. माझं म्हणणं काय आहे, शिटी मारणारा बूथ कोण आहे? शिटी मारली त्याने उभं राहावं. त्याने जर बूथ केलाय का? याद्या फोडल्यात ना, त्या सगळ्या देऊन टाका त्याला. तुम्ही नवीन याद्या घ्या एकदा. आणि 15 दिवसाची काल प्रकाश अण्णांना मी सांगतो, प्रकाश अप्पांना मी सांगतो, आज तारीख किती आहे? 8 आहे. तुम्ही तुषार भाऊ तुम्ही लिहून घ्या. 15 दिवस म्हणजे किती तारीख? 23 फेब्रुवारी. याद्या नकोत आम्हाला सांगतो मी, सांगतो ना काय पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? बूथ अध्यक्ष आणि बूथची कमिटी पाहिजे. एका बूथवर 10 जण पाहिजेत. हे 400 किती? 464 अध्यक्ष आणि त्यांच्या खाली किमान 10 जणांची. जर अवघड असेल तो बूथ तर 5 जणही चालतील, पण 5च्या आत नको. एवढी बूथ रचना तुम्ही मला आता 15 दिवसात युवकांनी करून द्या. आणि महिलांना माझी विनंती आहे की त्यांच्या बूथमध्ये 2-3 महिला घाला. प्रत्येक बूथमध्ये कमिटीमध्ये बूथच्या 10 मुलं आणि 2-3 महिला अशी कमिटी करू. आणि 25 तारखेला तुम्ही बूथ कमिट्यांचा प्रभाग वाईज बैठका बोलवा. दिवसभर बसा. आणि 12 प्रभाग आहेत तर 12 बैठका बोलवा. 12 प्रभागाची माणसं इथं आणून बसवायची. मोजून 20 मिनिटात अर्धा तासात मोकळी करायची. हजेरी घ्यायची. प्रकाश अप्पा नावं घेतील आणि त्या नावाचं त्या लाईनीत त्या नंबरला माणूस बसला पाहिजे. कळलं का? बघू एकदा इम्रान काय आहे. मोबाईल नंबर माणूस तरी येऊ दे इथं. मोबाईल नंबर, मेल आयडी होय ना. थिअरी चांगली सांगताय तुम्ही, पण प्रॅक्टिकल होईना झाले. तर तुम्ही मोबाईल नंबर, बरं ठीक आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सहित त्याला जागेवर बसवा. आणि बूथ नंबर 5 नाव घेतलं की 5 नंबरच्या बूथचे 10 जण, 12 जण, 15 जण, 10 कमीत कमी पाहिजेत. असावीत. 20 असली तरी आनंद आहे, पण ती एका लाईनीत बसलेली पाहिजे. अशी सिस्टीमने बूथ कमिट्यांची मीटिंग. प्रकाश अप्पा तुम्ही स्पष्ट बोलत जावा. यांना हिथं कुणाला सांभाळायचं नाही, ठामपणानं बोला. आणि हा प्रभाग नंबर 1 असेल तर त्याला 1 नंबरला आत बोलवायचं. त्या एका प्रभागात किती 30 असतील, 40 असतील बूथ, तेवढे लाईनीने बसवायचे. इथं पुढे बसले, संपली, मागचे दुसरे नंबर माग ओळीनं बघतील आणि सगळ्यांची रॅन्डम हजेरी घ्यायची. कळलं का? 5 नंबरला जे नाव आहे ते त्या लाईनीत 5 नंबरलाच माणूस बसलेला असला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला शोधायला सोपं जाईल. किंवा त्याला उभं राहून सांगायचं तुझं नाव काय सांग, आणि ते तुम्ही इथं बघायचं तेच नाव आहे का. खरेपणा खोटेपणा हा चेक करायचा. ही जबाबदारी आप्पा तुमची.
आणि तुम्ही पण तुषार कामटेजी थांबा त्या दिवशी, विकास लावंडे तुम्ही पण थांबा, तुम्हालाही माझ्या वतीनं खास हे प्रक्रियेसाठी विनंती आहे. आणि विद्यार्थी नेते तुम्ही पण थांबा, हे दोन्ही तुम्ही पण थांबा. आणि मला कळलं पाहिजे की खरंच बूथ कमिट्या झाल्यात का आता परीक्षा जवळ आलेली आहे. एवढ्या दिल्यात जर आपण काम करणार असू तर आपल्याला माणसं नशिबाने जेवढी मतं देतील तेवढीच घ्यायची, असं आम्ही कधी राजकारण केलेलं नाही. त्यामुळं पवार साहेबांचं नाव आहे, त्यांची तपश्चर्या आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी ग्राउंडवर काम करणारी मुलं जोपर्यंत घरात जाऊन सांगत नाहीत पेट्रोल महागलं, गॅस महागला, अमकं झालं तमकं झालं, जे काही पक्ष कळवेल ते खाली सांगायला मुलं खरी सिन्सिअरली तयार करा. आणि हे जर व्यवस्थित झालं तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचा पवार साहेबांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा ठेवू की जे 464 बूथ गुणिले 10 तर गुणा 4640 एवढी माणसं खुर्च्या टाकून आपण एक साहेबांना बोलून कार्यक्रम करू. जगन्नाथ बापू शेवाळे साहेबांची वेळ घेऊन देतील आपल्याला. आणि कोणत्याही परिस्थितीत हे काम 25ला झालं की सगळ्यांना सांगायचं पवार साहेबांना ची सभा आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि एका व्हॉट्सअप मेसेजवर सगळे बूथचे अध्यक्ष 464 भोसरी विधानसभेचे हजर पाहिजेत. एका मेसेजवर सगळ्यांना कळलं पाहिजे आज दिवसभरात काय काम करायचं. अशी सिस्टीम जर तुम्ही लावली तर कोणीही उभा राहिलं देशातला नेता इथे येऊन तरी काही प्रॉब्लेम नाही, आपलं जमेल. पण सगळ्यांनीच पदाच्या मागे लागायचं ठरलं तर मग पंचायत होईल. त्यामुळे माझी विनंती आहे, मी काही फार आता तत्वाचं भाषण करत नाही, मेहबूबनं भाषण केलेलं आहे. आणि मी गेल्यावर पाहिजे तर विकास लवांडेंचं भाषण होऊ शकतं, ते फार चांगलं भाषण करतात. त्यामुळे मी असंही करतो, मी स्वतः आणि जगन्नाथ बापू शेवाळे आम्ही दोघं बाहेर चालत जातो आणि बाहेरून कडी लावतो आणि खरंच भाषण ऐकण्यासारखं असतं त्यांचं. त्यांचे विचार जरा तुम्ही सगळे ऐका. आणि तुमचं पूर्ण नाव काय? तुम्ही कुठं राहता? दापोडीला. तर विवेक विष्णू विधाते यांना 25 तारखेला काम फत्ते झाले असं सांगायचा फोन करायची संधी द्या. आता विवेक विधाते फोन करणार म्हटल्यावर काम करायचंच नाही असं ठरवू नका. हे आपल्यात गडबाजी एवढी आहे, एकमेकाचा मत्सर एवढा वाढायला लागलाय की अरे आपली पार्टी कुठं, आपण कुठं. कसं पक्ष आहे ना, पक्षाने एकदा निर्णय घेतला की विषय संपला पाहिजे आणि एकमेकाशी प्रेमानं वागा. युवकांनी महिलांची, महिलांनी युवकांशी, युवकांनी पुरुषांची, फादर बॉडीने सर्वांशी हे आपुलकीचं नातं असतं पाहिजे. एकमेकाला चॅलेंज करायला तिकडं आहे ना विरोधी पक्ष, आपण चॅलेंज आपल्याला काय करताय, लय वाढून ठेवलंय बाहेर. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मला बूथ कमिट्या करून दाखवा. जर बूथ कमिट्या केल्या तर तुमचा पवार साहेबांच्या हस्ते सत्कार करू आपण आणि ते काम तुम्ही खरंच करून दाखवा. मी आता बऱ्याच वेळेला आलोय, तुम्हाला नेहमी सांगत आलोय. त्यामुळं सगळे हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेला एक आहे, आपल्याला हा मतदारसंघ महत्वाचा आहे आणि पिंपरी विधानसभा महत्वाचा आहे. पिंपरी हा काही लोकसभेत येत नाही म्हणून त्या तिथं सुलक्षणाताई आणि त्यांची टीम मला वाटतं करत असेल काम. इथं मात्र आपण विधानसभेचा उमेदवार पण अजून ठरवलेला नाही. विधानसभेचा उमेदवार पण ठरवला पाहिजे आणि त्यालाही कामाला लावलं पाहिजे. लोकसभा आता आहे तर लोकसभेची तयारी म्हणून ही काम तुम्ही लवकर करावं. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे आपल्या नव्या पक्षाचं नाव आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
याला सगळेच ओळखतात. निवडणूक आयोगाने कसं सांगितलं मगाशी मेहबूबने, ते पुनरावृत्ती करत नाही. त्याच्या खाली नवं नाव सांगितल्यावर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिलं, ते अप्रूव्ह झालेलं आहे. आणि त्यामुळं इथून पुढं कदाचित आपला प्रवास अशाच पद्धतीनं चालेल. पण 16व्या मिनिटाला परवानगी ह्या नावाची आल्यानंतर 16व्या मिनिटाला या नावाला ऑब्जेक्शन घेण्यात आलं. कारण याच्या खाली जे शरदचंद्र पवार नाव लिहिलेलं आहे ते एवढं भारी आहे, एवढं भारी आहे, एवढं भारी आहे की समोरच्यांना घाई लागणार. त्यामुळं नाव एवढं चांगलं आहे की तुम्हाला लोकांपर्यंत पोचल्यावर तुम्ही कुणाचे लगेच लोकांना कळेल. त्यामुळे कुणी वर मान करून विचारणार नाही की तुम्ही कुणाचे, तुम्ही पवार साहेबांचे. हा संदेश घेऊन मतदारांपर्यंत जाण्यासाठी चांगली टीम तयार करा. वेळ कमी आहे म्हणून आज मी तुमच्या दारी आले. आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची लोकसभेतली कामगिरी दैदिप्यमान आहे. परवाचं तुम्ही भाषण, मी महिलांना प्रश्न विचारतो, तुम्हाला नाही विचारत. परवा अमोल कोल्हे साहेबांनी परवा 2-3 दिवसापूर्वी लोकसभेत एक भाषण केलं. तुम्ही कुणी किती महिलांनी ते भाषण ऐकलं तेवढा हात वर करा. एक, दोन, तीन, चार. बाकीच्यांना टीव्ही सिरियल मध्ये बघून दुसरा वेळ मिळाला नाही असं त्याचा अर्थ होतो. तुमचे खासदार देशातल्या संसदेमध्ये उत्तम भाषण करतात, तुमचेच प्रश्न मांडतात आणि तुम्हाला तुमच्या लोकप्रिय खासदारांचं भाषण ऐकायला वेळ नाही. तुम्ही पक्षात काम करता का आपलं आज बोलवले म्हणून आलंय? म्हणजे पक्षात काम करणाऱ्या महिला ज्या आहेत, म्हणजे आपलं आता बोलवले कोणतरी येणार आहे त्याला गर्दी दाखवायची म्हणून बोलवलं असेल, त्यांनी हात वर करू नका. पण पक्षात काम करणाऱ्या महिलांनी हात वर करा बघू. ओके. अरे काय टाळा मारताय? पक्ष स्थापनेपासून काम करतो पण त्या भगिनीला आपल्या अमोल कोल्हेचं भाषण बघता नाही आलं. 4 दिवस झाले ताई भाषण करून. आंदोलनात होता तुम्ही, पण आंदोलनात गेले की आपला विषय संपला असं नाही. आपले प्रतिनिधी काय भाषण करतात, चौकस बुद्धी पाहिजे, बरोबर भाषण करतात का नाही करत, हाय मतदाराला जाऊन सांगायचं. हे सगळं कृपा करून आज संध्याकाळी सगळ्या भगिनींना, युवकांना विनंती आहे की अमोल कोल्हेंचं युट्यूबवरचं भाषण संसदेत परवा केलेलं आता कृपा करून बघा. शरद पवार जयंत पाटील साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. याचा आणि अमोल कोल्हेंच्या भाषणाचा काही संबंध नाही. आपलं गोड पाणी इथंच का? काय करायचंय आता? आता भाषण ऐकलं नाही, काय नाही, आणि शरद पवार आणि आगे पडो आणि जयंत पाटील आगे पडो. काय काम झालं पाहिजे. मला पुन्हा विनंती करतो, परत पुन्हा मी येईन त्यावेळी असं होता कामा नये. 25 तारखेला मेळावा बोलवा हे बूथ कमिट्यांचा, आणि आपण इम्रानजी एवढं आमचं पक्षाचं काम परफेक्ट कराल. भेटली नाही, स्वतः जाऊन यांच्याकडे घेऊन जायचं. हा नाही 11 वाजता तुम्ही जावा, तुम्ही यांची यादी ठेवा, नाही तर तुम्ही घरपोच करा यादी. जाऊ दे, भानगडच नको. परत तुम्हाला एकच काम करा, तुम्ही त्या सगळ्या पोडलेल्या याद्या घेऊन त्यांच्या घरी 11 वाजता जावा, आणि ते असो नसो घरात पावती घेऊन या की पोचली.
फोडलेली आणा, नाही तुम्ही फोडून घ्या. काय आज आपण सगळे इथं उपस्थित राहिलात. मला पुढे जायचंय, नाही तर बरंच बोलण्यासारखं आहे. पण माझी सारखी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला क्वालिटी काम पाहिजे. खाली बूथवर जर बूथवर क्वालिटी काम केलं तर मतदार आपल्या अमोल कोल्हेंना मतदान करण्यासाठी उत्सुक आहे. तुमची जबाबदारी आहे की ते काम व्यवस्थित व्हावं. आता इथं आमचे सगळे तरुण मित्र उभे उपस्थित आहेत, त्यांची एक परीक्षा घेतो. तुमच्यापैकी किती जणांचं मतदार यादीत नाव आहे त्यांनी हात वर करा. मतदार यादीत नाव. आपले ऑडिट चालू आहे. हे कॅमेरामॅन कुठल्या टीव्हीचे आहेत? TV 9. ते लाईव्ह नाहीये ना? लाईव्ह आहे. नाही, चांगलं आहे. पक्ष कसा चालवला पाहिजे आणि पक्षात काय तपासलं पाहिजे हे महाराष्ट्रात आमच्या कार्यकर्त्यांना कळण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे TV 9चे आभार मानले पाहिजे. अरे कशाला विजय, तुम्ही माझं काम करा, मग विजय करायचं कोणाचा ते तुम्हाला सांगतो. डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी तुम्ही खरंच मी अतिशय गांभीर्याने सांगतो की पुढचे 15 दिवस जोरात काम करा. आता इम्रानवर जबाबदारी आहे, आमचा काही संबंध नाही असं कुणी मानू नका. तुम्ही ज्या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघात राहता तिथल्या बूथची चौकशी करा. इम्रानला फोन करा, इम्रानला विचारा इथं आमची एवढी मुलं आहेत त्यात ती घ्या. आणि एका बिल्डिंग मधली सगळी घ्यायची नाही ना, त्या वॉर्डातल्या सगळ्या सोसायट्यात एक एक माणूस आपला पाहिजे आणि सर्व दूर पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती माणसं राजकीय विचार सांगू शकणारी पाहिजे. आता ह्याला आपण प्रश्न विचारला का आलाय, जगा त्याला विचारायला सांगता नाही आलं. आता तो का आलाय तर पक्षात यायला आलाय असं मी समजतो. पण आपल्याकडे आपण ज्यांना बरोबर घेऊन फिरतो, विद्यार्थी प्रमुखांना, युवकांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला मला गर्दीची गरज नाही. आपल्याला गर्दी जमवायची नाही. आपल्याला मतदारांना सांगू शकणारा कार्यकर्ता घडवायचा आहे. तो मतदाराला समजावून सांगू शकला तर ही गाडी पुढे जाईल. आणि त्यामुळे माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. त्यामुळे मी याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. पिंपरी चिंचवडचे नागरिक हे महाराष्ट्रातले सगळ्यात सुज्ञ, जाणकार आणि समजणारे कार्यकर्ते आहेत. आणि तुम्ही माझ्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. 25 तारखेचा वादा, एकच वादा 25 तारीख. आणि तुम्ही मध्ये मध्ये या, नाहीतर ऐनवेळी तुम्ही मला सांगाल काहीच साहेब केलं नाही यांनी, इम्रानने, असं काही करू नका. मध्ये मध्ये चौकशी करा आणि एक व्हॉट्सअप ग्रुप करा. रोज सकाळी टाकायचं काय चाललंय, किती बूथ झाले. 464 आकडा सोपा नाहीये. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. एक 3 ज्येष्ठांचे सत्कार आहेत, एक पर्यावरण प्रेमींचा सत्कार करायचा आहे. आणि त्यामुळं, आणि तिथं लिहिलेलं आहे खाली, आपण हा सत्कार जर नाही केला तर पिंपरी चिंचवडकर नाराज होतील, लिहिलेलं आहे ह्याच्यावर. आता मी नाही म्हटलेलोच नाहीये, त्यामुळे तुमच्या मनात मी नाही करणार असं आलं हे कसं. तर सकारात्मक विचार करायला शिका. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.